नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी CTET पेपर दुसरा यामध्ये मराठी भाषा जो काही पेपर आहे तर तो आज बघणार आहोत। त्यावर अध्यापनशास्त्रावर आधारित 15 प्रश्नांचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। तर यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। CTET पेपर दुसरा आणि प्रथम भाषा या ठिकाणी दिलेली आहे। तर प्रथम भाषा असेल तर त्यामध्ये 91 ते 120 क्रमांकाचे जे काही प्रश्न आहे, एकूण 30 प्रश्न आहेत। त्यामधील आपण फक्त अध्यापनशास्त्रावर आधारित 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गद्य उतारा जो काही दिलेला आहे तो आणि एक कविता दिलेली आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू। तर पहिला प्रश्न आहे, माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते। या उपक्रमातून विद्यार्थ्याच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? तर नेमकं प्रश्नामध्ये काय सांगायचं आहे तर सुरुवातीला मजकूर आणि कथा, मजकूर किंवा कथा वाचून झाल्यानंतर त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते। मग यामधून नेमकं काय अपेक्षित आहे, नेमका उद्देश काय असू शकतो शिक्षकाचा? तर या ठिकाणी उच्च पातळीवरचे भाषा कौशल्य, समीक्षात्मक साक्षरता कौशल्य, समीक्षात्मक शिक्षणशास्त्र आणि समीक्षात्मक भाषा विकास अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी दिलेले आहे। तर याचं योग्य उत्तर आहे समीक्षात्मक साक्षरता कौशल्य। तर 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे, उच्च पातळीवरचे भाषा कौशल्य, समीक्षात्मक साक्षरता कौशल्य, समीक्षात्मक शिक्षणशास्त्र आणि समीक्षात्मक भाषा विकास। आता एखादा मजकूर असेल किंवा कथा असेल, यामधून ती वाचल्यानंतर त्यातील जो काही आशय आहे किंवा त्यामधील जी काही कल्पना आहे तर यावर जर ज्या दृष्टिकोनातून आपल्याला चर्चा करायची आहे तर एक प्रकारे आपण त्या ठिकाणी एक समीक्षा करत असतो। समीक्षात्मक म्हणजेच काय तर एक प्रकारचं ॲनालिसिस त्यावर करत असतो, त्याचा विचार करून आपण त्याद्वारे जे काही योग्य आहे किंवा अयोग्य आहे याची तुलना आपण करत असतो। मग एक प्रकारे समीक्षात्मक साक्षरता कौशल्य या ठिकाणी होईल। पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे, आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता लागतात असे विद्यार्थ्याचे निरीक्षण असणे, विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होणे, विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात साम्य नसल्याची जाणीव होणे, मूळ भाषेचे ज्ञान ही दुसरी भाषा शिकण्यात अडथळा आणते असे विद्यार्थ्याला वाटणे। आंतरभाषीय म्हणजेच काय तर आपली भाषा सोडून दुसरी भाषा त्या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास करणे। तर मग या प्रकारची जर भाषा असेल तर आपल्याला या 4 पर्यायापैकी कोणता योग्य आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। तर यामध्ये योग्य येईल पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होणे। पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे, एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते, या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? मग एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेट करून भाषांतर करून जर आपल्याला कथा सांगायची असेल तर त्या उपक्रमाला, शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? तर आपल्यासमोर 4 पर्याय आहे, भाषा संपादन, प्रतिभाषिकता, बहुभाषिक धोरण आणि बहुभाषा शिक्षण। तर या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर आहे। तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिभाषिकता, म्हणजे एका भाषेची जे काही ट्रान्सलेशन आहे, जे काही भाषांतर आहे तर दुसऱ्या भाषेमध्ये करणे आणि ते आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करणे म्हणजेच प्रतिभाषिकता, ट्रान्स लँग्वेजिंग देखील त्याला म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोडकार्य करून घेते, जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते, जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते, नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते, या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात, शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात, या उपक्रमाला काय म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे परस्पर श्रुतिलेखन,
परस्पर लेखन, परस्पर श्रवण आणि श्रुती लेखन. डिक्टेशन असेल किंवा म्युच्युअल डिक्टेशन, अशा प्रकारे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, परस्पर श्रुती लेखन. म्हणजेच काय, तर सुरुवातीला जी जोडी त्या ठिकाणी निवडून दिलेली आहे ती एक जोडी दुसऱ्याला सांगते आणि दुसरे परत ते वाचून लिहिण्याचा प्रयत्न करते. नंतर ते दुसरे मूल तेच वाक्य वाचते आणि पहिले मूल ते लिहिते. म्हणजे या प्रकारे परस्पर श्रुतिलेखन म्हणजे डिक्टेशन त्या ठिकाणी केलेले आहे, परंतु जोडी असल्या कारणाने आपण त्याला परस्पर श्रुतिलेखन असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो, हे वाचन म्हणजे काय? पहिलं ऑप्शन आहे अभ्यास कौशल्य, समीक्षात्मक वाचन, चाळणे आणि न्याहाळणे. या प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर या ठिकाणी दिलेले की विशिष्ट माहिती ज्यावेळेस आपण मिळवत असतो तर त्या ठिकाणी आपण फास्ट किंवा जे काही आपली गती आहे वाचण्याची तर ती थोडीशी स्पीड जास्त असते, गती जास्त असते. याच गतीला आपण न्याहाळणे देखील म्हणतो. म्हणजे पूर्णपणे त्याला शब्दानं शब्द न पाहता फक्त विशिष्ट माहिती जो शब्द तिथे आहे तो बघण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर त्याला स्कॅनिंग म्हणजे न्याहाळणे असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय? आता कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय? पर्याय पहिला आहे भाषा आणि तिची संस्कृती माहिती असणे, व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान, व्याकरणिक घटकाबद्दल माहिती असणे आणि व्याकरणिक घटकाचे नियम माहीत असणे. आता व्याकरण अध्ययन अध्यापनात कार्यात्मक म्हणजेच काय, तर आपण जे उपयोगात आणतो ते. मग ते उपयोगात म्हणजेच काय, तर ते कसे वापरायचे, जे काही नियम असतात व्याकरणचे, तर ते व्याकरणचे नियम कसे असतात किंवा ते काय आहे आणि ते कशाप्रकारे वापरले जातं याचे ज्याला ज्ञान असतात तर त्याला कार्यात्मक ज्ञान असे म्हटलं जातं. म्हणजे आपण त्याला ते कार्यामध्ये आणतो. म्हणजेच भाषा आणि तिची संस्कृती माहीत असणे हे होईल का, तर नाही. त्याचप्रमाणे दुसरा पर्याय या ठिकाणी योग्य असणारे व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान. फक्त माहिती असून चालणार नाही, त्या कारण आपल्याला त्या ठिकाणी कार्यात्मक ज्ञान विचारलेलं आहे. आणि फक्त नियम, इथे पण नियम फक्त माहीत असणे तिन्ही पर्यायामध्ये माहीत असणे दिलेले, परंतु ते कसे वापरावे याचे जे ज्ञान असतं त्यालाच कार्यात्मक ज्ञान असे म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलंधर म्हणजेच पंजाब येथून मदुराई म्हणजेच तमिळनाडू येथे तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. सवंगड्याच्या म्हणजेच मित्रांच्या आणि सभोवतालच्या मदतीने ती तामिळ बोलू वाचू लागते. तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? आता एका विद्यार्थीने या ठिकाणी 3 भाषेचा उल्लेख केलेला आहे. मग पहिला पर्याय आहे तिचे इंग्रजी म्हणजे भाषा संपादन, पंजाबी आणि तामिळ म्हणजे भाषा शिक्षण. तिचे पंजाबी म्हणजे तामिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण. तिचे तामिळ म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी व पंजाबी म्हणजे भाषा शिक्षण. आणि तिन्ही भाषा पंजाबी, तामिळ आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण. या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तिची पंजाबी जी काही भाषा आहे आणि तामिळचे जे काही ज्ञान आहे तर ते म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे तिचं भाषा शिक्षण. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे नेमकं कोणती? त्या दोन्ही स्वतंत्र भाषा आहे. मल्याळमचे 2 प्रकार, मल्याळमची प्रादेशिक बोली आणि मल्याळमची सामाजिक बोली. अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर यातील योग्य पर्याय आहे मल्याळमची सामाजिक बोली, जी त्या समाजामध्ये बोलल्या जाते, जी काही बोलीभाषा आहे यामधूनच ती विशिष्ट समुदायाकडून ती शिकलेली आहे. मग विशिष्ट समुदायात जी काही बोलली जाते तर त्यालाच आपण सामाजिक किंवा बोलीभाषा देखील म्हणत असतो. म्हणून मल्याळमची सामाजिक बोली त्याचा योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर या ठिकाणी त्रिभाषा जे काही सूत्र आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की मातृभाषा, घरची भाषा, इंग्रजी ही प्रथम भाषा असणे,
मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा ही प्रथम असणे, इंग्रजी, हिंदी, घरची भाषा आणि स्थानिक भाषा ही प्रथम असणे आणि मातृभाषा, घरची भाषा, हिंदी ही प्रथम भाषा असणे. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. मातृभाषा, घरची भाषा आणि प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे. अशा प्रकारे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आलेले आहे. नियत म्हणजेच नियोजित. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? पुढील शब्दातील शब्द आणि कथन याचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. कुटुंब, नातेसंबंध आणि भावना. तर या ठिकाणी सहसंबंध आपल्याला स्पष्ट करणारा जो काही घटक आहे तो शोधायचा आहे. तर त्याला काय म्हणता येईल? शब्दजाल, आशयात्मक शब्दसंग्रह, शब्दजोडी की शब्दसंग्रह जोडी. शब्दजाल म्हणजेच काय तर वर्ड वेब म्हणतो आपण त्याला. आशयात्मक शब्दसंग्रह, शब्दजोडी की शब्दसंग्रह जोडी. या प्रकारे कुटुंब, नातेसंबंध आणि भावना याला काय म्हणता येईल? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आशयात्मक शब्दसंग्रह. कारण हे एकमेकांचा आशय त्या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे किंवा एकमेकांच्या आशयावरून हा गट तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी येतात. उतारावरील आशयावरील त्यांच्यात संवाद घडतो. यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे आदर्श वाचन, व्याकरण भाषांतर पद्धती, अन्योन्य अध्यापन पद्धती आणि संरचनात्मक पद्धती. अशा प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अन्योन्य अध्यापन पद्धती. त्याला आपण म्हटलं जातं की ज्यामध्ये एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात आणि जो काही उतारा आहे त्या आशयावरील त्यांच्यामध्ये संवाद घडतो. मग यावरूनच आकलन त्या ठिकाणी आकलन सुधारत जातं किंवा एक समान जो विकास होऊन आकलन जे सुधारतं त्याच पद्धतीला काय म्हटलं जातं? तर अन्योन्य अध्यापन पद्धती असे म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, नित्यदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे? नित्यदिन म्हणजेच दैनंदिन जो काही व्यवहार आहे आपला, तर परस्पर भाषा नैपुण्य, ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य आणि संज्ञापनात्मक भाषा कौशल्य. तर या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य. कारण दैनंदिन व्यवहारात आपण जे काही बोलतो तर ते मूलभूत परस्पर भाषा आणि त्यालाच संज्ञापन कौशल्य असं देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य. यानंतर पुढचा प्रश्न आहे, उपचारात्मक शिक्षण हे नेमकं कोणाला दिले जातं? उपचारात्मक शिक्षण हे कोणाला दिले जाते? भाषा परीक्षेत मुलांचे गुण वाढावे असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यावर गरज असते अशा विद्यार्थ्यांना, विशिष्ट विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना आणि आपले अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना. तर यामध्ये याचा पर्याय क्रमांक आहे 4 आपले अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी. या ठिकाणी रेमेडियल टीचिंग देखील याला म्हटलं जातं उपचारात्मक शिक्षण. यावर रेमेडियल टीचिंग यावर विशिष्ट व्हिडिओ म्हणजे नोट्स देखील आपण बनवलेले आहे. तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता, त्यावर बघू शकता. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? संकेत भाषा जी असते त्यामध्ये कोणते विधान योग्य नाही? संकेत भाषेचे व्याकरण असते, संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत, संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे आणि संकेत भाषेचे व्याकरण नसते. काय या ठिकाणी विधान योग्य नाही? निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संकेत भाषेचे व्याकरण नसते हे विधान योग्य नाही, कारण त्यावर देखील व्याकरण आधारित आहे. व्याकरणानुसार किंवा नियमावली त्या भाषेची देखील असते. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे उद्दिष्ट कोणते उद्दिष्ट नाही? विस्तृत वाचन
वाचनाचे काही प्रकार आहेत त्याचा देखील एक व्हिडिओ स्पेशल त्या ठिकाणी नोट्स म्हणून टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यामध्ये वाचनाचे सगळे प्रकार सांगितलेले आहे उदाहरणासहित. आनंदासाठी वाचन, आकलनासाठी वाचन, भाकीत करण्यासाठी वाचन आणि व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन. पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? तर विस्तृत वाचनाचे उद्दिष्ट कोणते नाही? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन. विस्तृत वाचन हे व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचल्या जाते, हे त्याचं योग्य ते उद्दिष्ट नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. तर या प्रकारे आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रकारे पेपर 2चा त्या ठिकाणी जी काही दुसरी भाषा आहे मराठी, त्याचे देखील अध्यापनावर आधारित 15 प्रश्न जे आहे ते लवकरच व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर उपलब्ध होईल. त्याचप्रकारे तुम्हाला जर काही या व्हिडिओ संबंधी काही सांगायचं असेल तर कमेंट करू शकतात. तसेच चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.